आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। जुन्या भांडणाचा राग मनात धरून वाळवा तालुक्यातील भाटवडेत खुनी हल्ला। एकाच कुटुंबातील 5 जणांवर कासेगाव पोलिसात गुन्हा दाखल। 4 वर्षापूर्वी झालेल्या जुन्या वादातून वाळवा तालुक्यातील भाटवडे येथे तुंबळ हाणामारी होऊन लोखंडी पाळीने आणि काठ्याने केलेल्या हल्ल्यात 1 जण गंभीर जखमी झाला आहे। या प्रकरणी कासेगाव पोलिसांनी एकाच कुटुंबातील 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संतोष संपत निकम हे 2 मार्च रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आपल्या घराबाहेर आले असता जुन्या वादावरून प्रकाश वसंत निकम आणि विकास वसंत निकम यांनी त्यांना अडवलं व हातातील लोखंडी पाळीने संतोष निकम यांच्या डाव्या हातावर, पायावर आणि डोक्यात जबर प्रहार केले। हा वाद सोडवण्यासाठी संतोष यांची पत्नी सुप्रिया निकम भांडण सोडवण्यासाठी आली असता प्रकाश याने तिच्या हातावरही लोखंडी धारदार पाळीने मारहाण केली। तसेच घरातील लक्ष्मी निकम, मनीषा निकम आणि अर्पिता निकम यांनी काठ्यानी व लाताबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली। एवढंच नव्हे तर फिर्यादी यांच्या स्कॉर्पिओ गाडीच्या काचा फोडून नुकसानही करण्यात आलं। या हल्ल्यानंतर जखमी संतोष निकम यांना तातडीने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। त्यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। कासेगाव पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत 5 जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल दीपक रामचंद्र हांडे करत आहेत। माझे नाव संतोष संपत निकम, राहणार भाटवाडी गावचा आहे। माझ्या सख्या चुलत 2 भावांनी हातात कोयते घेऊन माझ्या जीव यांना हल्ला केलेला आहे। माझ्या डाव्या हातावर 2 ठिकाणी, मांडीवर, उजव्या हातावर 3 ठिकाणी आणि डोक्यावरती 1 ठिकाणी माझ्या वार केलेला आहे। मी आता सध्या चॅरिटेबलमध्ये, कृष्णा चॅरिटेबलमध्ये औषधोपचार घेत आहे। तारखेला आमचे मिस्टर गोव्याला फिरायला गेले। 4 दिवस फिरून आल्यानंतर 2 मार्चला आमच्या मिस्टरांना 9:30 वाजता संध्याकाळी चुलत भावांनी मारहाण केलेली आहे आणि प्रकाश वसंत निकम आणि विकास वसंत निकम ह्या दोघांनी मारहाण करून प्रकाशची पत्नी मनीषा निकम हिने काठीने मारहाण केलेली आहे। आई व मुलगी, आई लक्ष्मीबाई वसंत निकम, अर्पिता प्रकाश निकम हिने गाडीच्या काचा फोडून आमच्या नवऱ्याला मारहाण केलेली आहे। नवऱ्याला आमच्या भरपूर लागलेला आहे। कृष्णा चॅरिटेबलला आमचा नवरा ॲडमिट आहे। संतोष संपत निकम हे माझ्या नवऱ्याचे नाव आहे। या दोघांनी 4 वर्षापूर्वी रानाच्या वादातून आमच्या नवऱ्याला मारलेलं आहे। 2 मार्चला संध्याकाळी 9:30 वाजता मारहाण केलेली आहे। त्यानंतर आमच्या नवऱ्याचे आता उपचार कृष्णा चॅरिटेबलला चालू आहे। नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि आम्हाला ह्या माणसांपासून धोका आहे। आमच्या नवऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि ह्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे।